राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. संगीत, मग ते जुनं असो वा नवं, शास्त्रीय उपशास्त्रीय असो वा चित्रपट संगीत, ते आवडीनं ऐकणारे आपल्यासह आजूबाजूला अनेक जण दिसतात. पण गीताचा, संगीताचा आस्वाद घेत आपण खरंच ते ऐकतो का? काय म्हणता? हा आस्वाद नेमका कसा घ्यायचा? सुहास किर्लोस्कर लिखित गाता रहे हे पुस्तक चित्रपट संगीताची आणि वाद्यसंगीताच्या आस्वादाची अनोखी मैफिल साकारतं. अल्पावधीतच दुसरी आवृत्ती येत असलेल्या गाता रहे विषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असे या पॉडकास्टचं स्वरूप आहे. गाता रहे पुस्तकाचे लेखक सुहास किर्लोस्कर आपल्यासोबत आहेत. सुहास, राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. सुहास यांची थोडक्यात ओळख करून देणं खरंच अवघड आहे, एवढं वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आहे. बँक आणि IT क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असताना संगीत विश्लेषण, चित्रपट रसास्वाद आणि आनंददायी शिक्षण या क्षेत्रात कार्यरत राहून त्या संदर्भात त्यांनी लेखन सुरू केलं. तबला, संवादिनी, सिंथेसायझर अशा वाद्यांचे हिंदुस्थानी रागसंगीताचे शिक्षण कला आस्वादकाच्या भूमिकेतून ते घेतात. तसंच संगीत, चित्रपट कलांचा रसास्वाद जाणतेपणानं घेऊन त्यामधील बारकावे सहज सोप्या शैलीमध्ये रसग्रहण करताना नव्या जुन्या चित्रपटांमधील बारकावे दृकश्राव्य कार्यक्रमांमधून आणि लेखनामधून ते मांडतात. या विषयावरचं त्यांचं लेखन सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, साप्ताहिक सकाळ या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होत असतं. याशिवाय ते शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत. सुहास, मला वाटतं आपण गप्पांना सुरुवात करूया. जरूर. पहिला प्रश्न विचारतो की चित्रपट रसास्वादावर तुमचा अभ्यास आहेच, पण संगीत रसास्वाद आणि विशेषतः चित्रपट गीतांचा रसास्वाद या विषयाकडे तुम्ही कसे वळलात? आपण आता पूर्वीपासून लहानपणापासून गाणी ऐकलेली असतात तेव्हा पब्लिक रेडिओ होता. म्हणजे रेडिओ हा पब्लिकली ऐकला जायचा. घरातले सगळेच सदस्य 4 जण 3-4 जण एकच रेडिओ मोठ्या आवाजातला ऐकलेला असा सगळ्या कानावर पडत असतो. तर रेडिओचं कॉन्ट्रीब्युशन आहेच. पण हळूहळू गाणी ऐकता ऐकता त्यातले बारकावे समजून घेण्याकडं कल होता. म्हणजे गाणी तर आपण गुणगुणतोच, पण मग इथं पॉज कसा घेतला? हम और तुम और हम, खुश है यूं. तर हे पॉज कसा घेतला? म्हणजे हे काय याला काय म्हणतात वगैरे माहीत नव्हतं. मग नंतर संगीत, म्युझिक ॲप्रिसिएशन म्हणजे रसास्वाद घ्यायचा ह्याच्यासाठी जे काही लाईक माइंडेड लोक आहेत त्यांना एकत्र येऊन आम्ही चर्चा करायला लागलो आणि तसा एक घरीच कार्यक्रम सुरू केला. अर्थातच तबला आवडीनं शिकायला सुरुवात केली. मग तबला शिकत असल्यामुळं गाण्यामध्ये रिदमचा वापर कसा केला हे कळायला लागलं. नंतर अगदी अलीकडं आज संवादिनी शिकायला सुरुवात केली तेव्हाकडं वेगवेगळ्या वाद्यातले बारकावे ह्याच्यासाठी शिकायचे की परफॉर्म नाही करायचे, पण ते बारकावे कोणी वाजवत असेल तर उस्ताद झाकीर हुसेन यांचा सोलो चालू असेल तर त्यांनी काय वाजवलं, किंवा ते शिवजींना साथ करत असतील तर त्यांनी तिथं काय वाजवलं, शिवजींनी आधी काय वाजवलं. तर हे समजून घ्यायला मला इंटरेस्ट होता. त्यामुळं तशा पद्धतीनं गाणी समजून ऐकण्याची आवड तयार झाली, असं होतं. वा, तुम्ही आत्ता वाद्यांविषयी बोललात, तर हे शिकणं तुमचं किंवा हे कान देऊन ऐकणं हा प्रवास साधारण किती वर्ष सुरू आहे, का अखंड हा सुरूच आहे? नाही, रिदमच्या पर्स्पेक्टिव्हनं मी हे करत नव्हतो. म्हणजे 1990च्या सुमारास मी तबला शिकायला लागलो आणि मग नंतर त्या दृष्टीनं गाणी ऐकायला लागलो. मग कुणाला तरी साथ कोणी कसं करतात हे ॲप्रिसिएट करण्यासाठी आता ते बारकावे लक्षात यायला लागले. मग वेगवेगळ्या संगीतकारांनी तबल्याचा वापर कुठं केला. मग हिंदी चित्रपटातली गाणी ऐकतो त्याच्यामध्ये पंजाबी ढोलक पण वाजवलेला असतो. मग इथं हे कसं वाजवलं. मग है अगर दुश्मनला नुसतं केरवा न वाजवता धंग
असा तो एकदम कव्वालीचा असा तो एकदम हाय अगर दुश्मनला ऐकवत, हे काय आहे, हे कसं वाजवतात, असा इंटरेस्ट तयार झाला. मग ते डग्यातला आवाज कसा काढतात, अशी प्रश्न सुरू झाले. तर प्रश्न पडायला लागले की उत्तर शोधायला सोपं जातं. त्यामुळं वेगवेगळी वाद्य सगळी नाही शिकलो, पण मग हे कसं काय वाजतं. मग सतार आणि सरोदचा आवाज जर समजा अगदी लहान मुलाला जरी सांगितलं की हा सतारचा आहे आणि सरोदचा आहे, हा सरोदचा आहे, तर प्रॅक्टिसनं त्यालाही कळायला लागतं अरे हे सरोद आहे म्हणून. आपलं ग्रूमिंग असं लहानपणापासून झालेलं नसतं, पण नंतर प्रयत्नपूर्वक ऐकायला सुरुवात केल्यानंतर, अर्थातच पुण्यामध्ये येऊन तेव्हा अगदी सवाई गंधर्व महोत्सव जाणीवपूर्वक ऐकत होतो, तेव्हा ते सगळी वाद्य समोर दिसायला लागली आणि मग ती चित्रपट संगीतात कशी वापरतात हे पण बघायला सुरुवात केली. असं त्यामुळं यात हे डेमॉन्स्ट्रेशन समोर आहे. मग गाण्यात हे कसं वापरलं, सरोद कुठं वापरले, कुठल्या गाण्यात वापरले, असाही शोध सुरू झाला. तुम्ही आत्ता म्हणलात तसं प्रश्न पडत गेले आणि त्याची उत्तरं तुम्ही शोधत गेलात, तर असेच प्रश्न श्रोत्यांनाही पडत असतात संगीत ऐकताना, किंवा तसे ते पडायला हवेत. तर म्हणजे गाता रहेचं वैशिष्ट्य म्हणजे संगीताचा अजिबात गंध नसलेल्या वाचकालाही संगीत साक्षर करण्याचं महत्त्वाचं काम हे पुस्तक करतं. तर या पुस्तकाच्या मांडणीविषयी सांगाल आम्हाला थोडं? जरूर. आपण जेव्हा गाणी ऐकतो तेव्हा त्यातले कधी एखादं गाणं असतं की आनेवाला पल जानेवाला है, तर हे गोलमाल सिनेमातलं गाणं आणि आपल्याला किशोर कुमारची धून म्हणजे त्यांनी म्हणलेलं आणि आर डीची धून लक्षात असं, आर डी बर्मन यांची ती लक्षात असते आणि ती धूनच डोक्यात राहते. मग त्यामध्ये काय लिहिलंय आणि तो आवाज पहिला कसा आहे, मग तिथंच ट्रम्पेट कुठं वाजवला आहे, तर एवढा मोठा आवाज असलेलं हे कोणतं वाद्य आहे, असे प्रश्न पडायला सुरुवात केली की आपलं हळूहळू सगळीकडेच लक्ष जायला सुरुवात होतं. मग श्रोतेही असं म्हणतात, सगळेच जण म्हणतात की हे गाणं माझं 100 वेळा ऐकून झालं आहे, 500 वेळा ऐकलं आहे, नेहमीच मी ऐकतो. तर दरवेळेला गाणं ऐकताना आज मी फक्त किशोरचा आवाज न ऐकता बरोबर काय वाद्य वाजले हे पण ऐकणार आहे, असं जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. मग गुलजार यांनी लिहिलेलं असतं कडव्यामध्ये की एक बार वक्त पे से लम्हा गिरा कहीं, वहाँ दासता मिली लम्हा कहीं नहीं. तर हे गुलजार यांनी इतकं छान देऊन ठेवलं आहे की तो लम्हा पडला, म्हणजे तो लम्हा आणि याच्यातला अर्थ आपल्याला माहीत असतो, पण तिथे त्याची एक गोष्ट झाली आणि मग लम्हा निघून गेला. तर हे गुलजार यांनी इतकं अप्रतिम लिहिलं आहे की कधी आपण धूनच कडंच लक्ष देतो आणि मग या काव्याकडं कधी जाणीवपूर्वक बघत नाही. त्यामुळे एकदा धून ऐकावी, एकदा इथं हे काय वाजलं आहे असं विचारावं. त्यामुळं सजगतेपणा 50 वेळेला आपण वारंवार तर गाणी ऐकतोच. आणि संगीत असं आहे की कुठलीही कला म्हणजे संगीताच्या बाबतीत सुद्धा एकदा बघितल्यावर आपण फक्त गाणं ऐकतो, वारंवार ऐकल्यानंतर त्यातले बारकावे शोधावेत. पुन्हा मला गाणं तोंडपाठ आहे, मग कडव्यामध्ये काय आहे, त्यामुळे पहिल्या कडव्यातली म्युझिक सगळ्यातली ऐकून सुद्धा गाणं ओळखता पाहिजे, असाही म्हणजे खेळ खेळायचो. आणि इंट्रो म्युझिकवरनं गाणं पटकन ओळखता आलं पाहिजे आणि ते प्रयत्नपूर्वक कमावलेलं स्किल आहे आणि ते सगळ्यांनी करावं आणि तो इंटरेस्टिंग आहे आणि मग आपल्याला सगळं गाणं कळायला लागतं, असं होतं ते. बरोबर. म्हणजे आत्ता बोलताना गुलजार यांचा उल्लेख झाला, ते दिग्गजच आहेत, पण गीतकार हा मूळचा कवी असतो का, असंही मला वाटतं की मी याच्यात पुस्तकात वाचल्याचं आठवतंय मला, की कवी आणि गीतकार, तर गीतकार होणं हे अजून अवघड आहे, कारण कवी हा कुठेतरी उत्स्फूर्तपणे ते लिहित असतो आणि गीतकाराला सांगितलेल्या त्या प्रसंगानुसार ते गाणं लिहायचं असतं आणि त्या चित्रपटात चपखल जाईल असं त्या प्रसंगाला लिहायचं असतं. हो, कारण इव्हन चित्रपटातले गीतकार आणि संगीतकार दोन्ही सिच्युएशनप्रमाणेच गाणं लिहितात, सिच्युएशनप्रमाणे संगीत तयार केलं जातं. आता चित्रपटात सिच्युएशन काही असतात, तर त्याप्रमाणे गाणं लिहायचे हे एक वेगळं स्किल आहे. म्हणजे कविता ही नेहमी उत्स्फूर्तच यायला पाहिजे असंही काही नाही, कारण आर्टमध्ये चित्र काढायचं असेल तर मला स्फुरलेलं चित्र असं काही नाही. एखाद्याने सांगितलं की अरे वा, म्हणजे हे
एखाद्या हलेबीड वेल्लूरला किंवा हंपी बदामीला गेल्यानंतर तिथलंही चित्र काढावंसं वाटलं तर ते बघून काढलेलं आहे, पण मग त्यातनं तुम्हाला नवीन कल्पना सुचतात. तर ऑन डिमांड सिच्युएशनप्रमाणे गाणं लिहिणं हे खूपच स्किलफुल आहे आणि त्याच्याकडं वेगवेगळ्या कवींनीही तितक्याच रिस्पेक्टफुली बघायला पाहिजे. म्हणजे आत्मस्फूर्त तेच काव्य आणि ऑन डिमांड केलं जातं ते कमी दर्जाचं असं काहीच नाही आहे. उलट नवरा बायको एकमेकात भांडतायत त्याच्यावर गाणं लिहा. अरे हे कसं काय लिहिणार? म्हणजे इवन रेल्वेमध्ये कव्वाली करायची आपल्याला. अरे म्हणजे रेल्वेमध्ये कव्वाली गातायत, हे गाणं कसं काय लिहिणार? मग कुठल्याही एक माणूस दुःखी असेल तर त्याचं गाणं होऊ शकतं, पण तो दुःखी माणूस टांग्यातनं निघालेला आहे आणि कारमधनं निघालेला आहे आणि रेल्वेतनं निघालेला आहे. तर ती 3 गाणी वेगळी लिहिली जातील, त्याचं वेगळं संगीत दिलं जाईल. त्यामुळं ते स्किल आहे आणि ते स्किल आपण ॲप्रिसिएट करायला पाहिजे, कारण ऑन डिमांड संगीत करणं हे सुद्धा, संगीत देणं सुद्धा अवघडच आहे. अगदीच. म्हणजे संगीतकार किंवा संगीत दिग्दर्शक, तर म्हणजे आपण कवितांना एक चालीतच सगळ्या कविता म्हणतो. म्हणजे ती चाल देणं रिदममध्ये किंवा सुरात, ते तसं म्हणणं किंवा तसं ते रचणं गाणं, हे पण प्रचंड अवघड असं काम असतं. तर बऱ्याचदा सामान्यांना याविषयी माहिती नसते. संगीतकार नेमकं काय करतो, संगीत दिग्दर्शक काय करतो, तर याविषयी पण सविस्तर विवेचन हे पुस्तकात आहे. हो. तर सिच्युएशन सिनेमामध्ये कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. म्हणजे एका गाण्यामध्ये, एका लग्न समारंभामध्ये सिच्युएशन अशी आहे, एका लग्न समारंभामध्ये राजा राजवाड्यांचं म्हणजे त्यांच्या घरातलं लग्न आहे. तिथं नायक जातो ज्याचं त्या राजवाड्यातल्या राजेशाही घराण्यातल्या मुलीवर प्रेम आहे आणि तो ते गाणं ऐकतोय आणि तिथली कामं पण करतोय. तर त्या लग्नामध्ये जे नृत्य पेश केलं जातं त्या नृत्यावर गाणं करायचं आहे. डिमांड एवढीच नाही आहे. तर ह्या गाण्याचा शेवट आहे, त्या नायकाचं मनोगत, कारण ती माझी प्रेयसी आहे आणि ती लग्न होऊन सोडून गेली, असं पण एक शेवटचं कडवं आलं पाहिजे. तर हे म्हणजे समोर मुजराही पाहिजे राजा राजवाड्यांच्या समोर, आणि शिवाय तो मुजरा पेश केल्यानंतर तेच गाणं टर्नही झालं पाहिजे. तसं गाणं करणं स्किलफुल आहे. सिच्युएशन, त्यामुळे एका गाण्यात 2 चाली आल्या, पण चालमध्ये असा ब्रेक लागता कामा नये, ही वेगळी चाल आहे असं वाटतं कामा नये. त्यामुळं प्रेमरोगमधलं लक्ष्मीकांत प्यारलाल यांनी केलेलं ये प्यार था या कुछ और था हे गाणं तर आहेच, आणि मग नंतर शेवटच्या कडव्यात ऋषी कपूर सारी दुनिया असं ते एक वेगळं कडवं म्हणतो, म्हणजे ऋषी कपूरच्या अभिनय केला आहे त्याच्यामध्ये. तर हे कमाल आहे. म्हणजे तेच गाणं बँड वाजतो, त्या मुजरामधनं त्या गाण्यात कडव्याला बँड वाजतो आणि त्या बँडमधनंच एकदम दुःखी गाणं सुरू होतं, असंही आहे. परत नटरंगमध्ये त्या माणसाची व्यथा आहे, खेळ मांडला. पण सिनेमातली सिच्युएशन काय, तिथंच संपत नाही. सिनेमाच्या शेवटी खेळ मांडला करता करता त्याला ती नायिका सापडते नृत्य करणारी. त्यामुळं नृत्य पण पाहिजे. दुःखातनं नृत्याकडं हे कसं काय, पण ते अजय अतुलनी साध्य केलं आहे. खेळ मांडला हे अत्यंत सॅड गाणं आहे आणि तो आपल्या नशिबाचे फेरे काय आहेत आणि मला असं का दुःख वाटायला आलं असं म्हणतो, आणि शेवटी जे 1.5 मिनिटाच्या म्युझिकमधनं अजय अतुल यांनी डान्स त्याच्यामध्ये करता करता त्याला एक मुलगी दिसते, हे पण त्याच म्युझिकमधनं तिकडनं टर्न होतं. तर हे स्किल आहे. म्हणजे एका गाण्यात 2 कडवी, 2 वेगळ्या चाली करणं, बऱ्याच गाण्यात 3 कडवी, 3 पण वेगळ्या चाली आहेत, असं सिच्युएशन प्रमाणे आहे ते. तर ते संगीत दिग्दर्शन म्हणून, चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन म्हणून ते एक वेगळं स्किल आहे. अगदीच. म्हणजे आत्ता तुम्ही लक्ष्मीकांत प्यारेलालजींचाही उल्लेख झाला, तर कधी कधी असं वाटतं की अरे ही रचना किती साधी सोपी आहे, पण ती साधी सोपी रचना अर्थपूर्ण करणं आणि त्या गाण्याची 2 वर्षानुवर्ष मनात राहणं, तर हे किती मोठं टास्क असेल हे समजतंय. म्हणजे तेजाबमध्ये जे जावेद अख्तर यांना त्यांनी सांगितलं की 1, 2, 3, आणि तर त्याच्याविषयी सांगाल जरा, त्या गाण्याचा पण उल्लेख आहे पुस्तकात. हो, म्हणजे बरीच गाणी कधी कधी आपण जे ऐकतो त्यातनं सुचतात. संगीतकारांनाही फोक धूनमधनंही बरीच गाणी इन्स्पायर झालेली आहेत.
त्याला कॉपी म्हणणं गैर आहे. कुठलंच आर्ट कॉपी असं म्हणू नये. म्हणजे त्यातनं इन्स्पायर जातो. कारण सुरुवातीला काही गाण्यामध्ये तर लक्ष्मीकांत प्यारलालला 1-2 सुचली. आता आपण महाराष्ट्रीयन फोक डान्स ढाक्कुमाकुम 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 अशा पद्धतीनं तो ठेका आहे. आणि आपण जर कोळी नृत्य आणि महाराष्ट्राची फोक धून्स ऐकल्या तर ती धून त्यांनी जावेद अख्तरनं सांगितली. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 अशी त्यांनी ट्यून सांगितली. तर जावेद अख्तरनी हे सांगितलेलं आहे की जावेद अख्तर म्हणले की मला ही धून सांगितल्यानंतर मी सांगितलं की ह्याच्यावर लिरिक्स लिहायचेत का? हेच लिरिक्स. मग त्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 करो दिन गिन गिन के इंतजार आजा पिया आई बाहर. तर हे जावेद अख्तरांचं स्किल आहे. मग आता तुम्ही 14-15 इथपर्यंत ठीक आहे. हे 30पर्यंत करायचं हे स्किल आहे. आणि त्यामध्ये फक्त रला र आणि टला ट न जुळवता ते अर्थपूर्ण केलं आहे. इथंच 3 कडवी थांबून गाण्याची स्टोरी संपत नाही. ते गाणं तर फारच लोकप्रिय झालं. मग अनिल कपूरचा त्यावेळेला सांगितलं, अरे हे गाणं चांगलं आहे आणि हे तर गाजणार आहे गाणं, माझ्यासाठी पण हेच गाणं करा, असं त्याने एनचंद्राला सांगितलं. तर त्यावेळेला त्यांनी पुन्हा ते गाणं शूट केलं. म्हणजे सिनेमा रिलीज झाल्यानंतर हे गाणं शूट केलं आणि म्हणजे रेकॉर्ड पण केलं. आधी रेकॉर्ड केलं अर्थातच. तर जावेद अख्तरना पुन्हा हे दिले आणि ह्याच्यात अजून 3 कडवी करा, ती मेलसाठी करा. तर पुरुषाच्या दृष्टिकोनातनं पुन्हा तेच 13 करो दिन गिन के इंतजार. कारण स्त्रीचा इंतजार वेगळा असतो आणि पुरुषाचा इंतजार वेगळा असतो. सोया नाही रातभर वगैरे हा वेगळ्या पद्धतीनं म्हणतो. आणि ते कन्क्लूड पण जावेद अख्तरनी इतकं भारी केलं आहे. इंतजार करता करता दुनिया में बस दिन है मेरे और 4 असं जावेद अख्तरनी लिहिलं आहे. आजा सनम आई बाहर. तर हे किती कमालीचं आहे. म्हणजे हे असं जुळवलेलं नाही आहे. अजून 3 कडवी लिहिली तर ती त्याच्या दृष्टिकोनात हे कमाल आहे. खरंच आहे, खरंच आहे. आपण पुढे जाऊया. म्हणजे वाद्यसंगीताच्या प्रकरणांमध्ये तुम्ही बहुतेक सगळ्या वाद्यांची विस्तारानं ओळख करून दिली आहे. म्हणजे संगीताचा विचार होताना बऱ्याच तो गायनाच्या अंगानंच होतो. पण या प्रकरणांमधून तुमचा वाद्यांचाही किती दीर्घ अभ्यास आहे याची प्रचिती येते. याविषयी तुम्ही सुरुवातीला म्हणलात की तबला शिकायला सुरुवात केली किंवा संवादिनीपासून सुरुवात केली. तर या प्रवासाविषयी अजून सांगाल आम्हाला? हां, तर तबला शिकण्यानंतर म्हणजे आपण तबला सुरुवातीला शिकतो तेव्हा ते तबला वाजवतो तर त्यावेळेला वेगवेगळे ताल शिकतो. मग वेगवेगळे ताल कुठं वापरलेत, मग 3 तालमधली गाणी कुठली. तर मी क्लासिकल रागसंगीतामधली गाणी ऐकायचोच म्हणजे सवाईला किंवा वेगवेगळ्या रागसंगीताच्या कार्यक्रमात. पण मग याचा वापर चित्रपटात कुठं केला आहे? कारण माझी पहिली आवड चित्रपट संगीत आहे. आपली बहुता सगळ्यांची आवड ही जे ऐकतो आपण गाणी ती आवड असते. मग ती तिकडं कुठं वापरलं आहे? मग 3 तालातली गाणी कुठली, 16 बीट. मग हे ऐकता ऐकता तबल्याच्या अंगानं गाणी ऐकायला लागलो. मग तबल्याच्या अंगानं गाणी ऐकता ऐकता राहुल देव बर्मन यांनी तालामध्ये व्हेरिएशन काय केलं आहे, मग त्यांनी अध्धा ताल कसा वापरला आहे पिया बावरीमध्ये. ते अशोक कुमारनी ते म्हटलेलं पण आहे त्यातले बोल नृत्याचे. तर ते मला इंटरेस्टिंग वाटायला लागलं. त्यामुळं मग मी त्याच्या दृष्टीनं तबला आणि ताल, रिदम, मग रिदमचे प्रयोग असे हे करायला लागलो. मग स्वरातले बारकावे कळण्यासाठी संवादिनी वाजवणे आणि पण त्यातले बारकावे समजून घेण्यासाठी ॲज अन ॲप्रिसिएटर मी शिकायला लागलो. तर ते स्वरातले बारकावे संपताना आता ते कळायला लागतं की आपण मग काही बारकावे स्वरातले कळायला लागतात. पण माझा अप्रोच मी काय शिकलो आहे हे सांगण्यापेक्षा आपण रिदम असा ऐकला तर मग यांनी कुठला प्रयोग केला आहे रिदममध्ये. मग आपल्याला डोक्यामध्ये अगदी भजनी ठेका वगैरे असतो. धिन्ना धिन धिन्ना धिन्ना तिन तिना धिन्ना धिन आपण लगेच भजनासाठी मान डोलवायला लागतो. मग चित्रपटामध्ये काय केलं, चित्रपटामध्ये तर आकाशी झेपगेरे पाखरा सोड सोन्याचा पिंजरा ह्याला भजनी ठेका लावलेला आहे. आपल्याला ऐकताना वाटतं ते भजन आहे म्हणून, कारण धिन्ना धिन धिन्ना धिन, पण ते भजन नाही आहे. ते फक्त देवासमोर बसून म्हणलंय, सब माया आहे. आणि ते भजन नाहीच आहे. तो ॲक्च्युली संदेश जगदीश खेबोडकरांनी खूपच छान लिहिला आहे. तसंच तोरा मन दर्पण केला आहे. तर हे गाणं आशा भोसलेंनी अप्रतिमरित्या गायलेलं आहे. साहिर यांनी सायकॉलॉजी अप्रतिमरित्या लिहिली आहे.
तर त्यामध्ये कुठेही भजन नाही आहे, पण तोरा मन दर्पण धिन्ना धिनधिना आपल्याला भजनच वाटतं. कारण दुर्गा खोटे, मीना कुमारी देवासमोर बसलेले आहेत, पण ते सांगतायत सायकॉलॉजी. तर हा रिदमचा असा इंटरेस्टिंग इम्पॅक्ट होतो आणि मग रिदमच्या अंगानं ऐकता ऐकता मलाही मजा यायला लागली. मला जी गाणी ऐकण्यात मजा आली ती मी शेअर केलेली आहे. म्हणजे इथं कुठेही शिकवण्याचा अप्रोच नाही आहे आणि मला काही येतं आहे वगैरे असं काही सांगण्याचंही नाही आहे. पण सो आपल्याला जी गोष्ट कळली तीच गोष्ट संगीत असू दे, चित्रपट असू दे, काही असू दे, की ती समजून सांगण्यात मला इंटरेस्ट आहे. तर ते सांगण्याचा प्रयत्न आहे हा गाता रे म्हणजे. वा. पण ते पुस्तक वाचताना खरोखर पुनःप्रत्ययाचा आनंद येतो म्हणतो आपण. तर हां, तसं हां. की अरे या गाण्याकडे मी असं बघितलंच नव्हतं किंवा हां. याचा अर्थ इतका खोल आहे हे जाणवलंच नव्हतं. हो. तर हे परत 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 रिकॉल होतं, जाणवतं ते. गाण्यांचा रसास्वाद हे पुस्तकातलं अगदी रंजक असं म्हणावं असं प्रकरण आहे. हे वाचताना जाणवतं की अनेक नवी जुनी गाणी आपण गुणगुणत असतो, पण त्याचा नेमका अर्थ उकललेलाच नसतो, मी आत्ता म्हणलं तसं. तर तो नेमका अर्थ उलगडताना त्या गाण्याची चित्रपटातली नेमकी पार्श्वभूमी तुम्ही नोंदवली आहे. बऱ्याचदा जुन्या चित्रपटांच्या बाबतीत आमच्या पिढीला तरी असं होतं की ते माहितीच नसते की ती सिच्युएशन काय आहे नेमकी, हो. की ज्याच्यात ते गाणं आलं आणि ती जेव्हा त्या कॉन्टेक्स्टमध्ये उलगडते तेव्हा त्या गाण्याचा अजून खोल अर्थ उलगडतो. तर या चित्रपट गीतांचा तुमचा अभ्यासही खूप दीर्घ असा आहे. तर याविषयी सांगाल? हां, कारण चित्रपट दिग्दर्शक जेव्हा विचार आधी सिच्युएशन समजून घेतो. तर काय आहे? तर एक नायिका गावातली आहे, एक नायिका शहरातली आहे. डबल रोल आहे. तर गावातल्या नायिकेकडं तिचा प्रियकर आलेला नाही त्यामुळे ती दुःखी आहे. शहरातली नायिका आनंदात आहे कारण तिचा प्रियकर तिच्याबरोबर आहे. आता हे एकाच गाण्यात बसवायचं आहे. असं जेव्हा लिहायला सांगितलं गेलं त्यावेळेला ते लिहिलं आणि सचिन देववर्मन यांनी पटदीप रागावर आधारित धून तयार केली. पण याचं वैशिष्ट्य असं की ज्यावेळेला किर्सी लॉर्डसारख्या लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करून संगीत संयोजन करून एक वेगळं म्युझिक तयार केलं, त्यावेळेला मध्येच एक कडवं म्हणजे ती मेघाच्या आधी रात बैरन बन गई निंदिया हे गाणं दुःखी आहे, पण ती आनंदी नायिका पण दाखवायची आहे शहरातली. तर ते कडव्यामधलं म्युझिक फास्ट आहे. हो. तर ते अकॉर्डियन वगैरे वाजतं, गिटार वाजतं आणि ते फास्ट गेलं आणि पुन्हा टर्न करून पुन्हा इथं गावामध्ये यायचं आणि गावातली राखी नायिका बघायची, ती दुःखी आहे, तिकडं टर्न व्हायचं. पुन्हा कडवं बदलून कडव्यातलं मधलं म्युझिक फास्ट करायचं. तर ही किमया संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजकांनी प्रॉमिनंटली ही खूप अप्रतिमरित्या केलेली आहे. त्यामुळं यातले बारकावे समजले आणि सिच्युएशनप्रमाणे केलं कसं, म्हणजे मेरी सोनी मेरी तमन्ना, त्यावेळेला राहुल देव बर्मननी विचारलं हे काय आहे? हे गाणं कुठं महाबळेश्वरच्या पठारावर हे करणार आहे. तर ती नायिका रुसलेली आहे वगैरे. तर तो म्हणजे तिची मनधरणी करता करता एकदम कठड्यावरनं पडला की काय असं वाटू शकतं. असं जर सिच्युएशन आहे तर त्याच्यात पठारावरनं, उंच पठारावरनं दगड खाली पडल्याचा आवाज तडक 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 हा पण मेरी सोनीमध्ये आहे. तर ही गंमत आहे ना, हे सिच्युएशन इमॅजिन करून तसं गाणं लिहिलं आणि तसं गाणं म्हणजे संगीत संयोजन त्याचं केलं. ही गंमत आहे. आणि आपली काही काही वाद्यांशी कनेक्शन्स असतात. म्हणजे सनई ऐकली की आपल्याला जिलेबी भारतीयांना कारण कुठंतरी त्याचं लग्नाच्या लग्न कार्यात वाजलेल्याशी कनेक्शन असतं. तबला, हिंदुस्थानी संगीत, मृदंगम, कर्नाटक संगीत, ते संगीतकारांनी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवलेलं असतं. त्यामुळं एक चतुर नारमध्ये म्हणजे किशोर कुमार आणि मन्ना डे यांनी वेगवेगळ्या शैलीत गायलेलं आहेच, पण आपण ऐकतानाही आपल्याला कळायला लागतं की हे कर्नाटकी हेलमध्ये गाणं गायलं आहे. कारण का, मागं मृदंगम वाजतं आणि टाळ वाजतो आणि किशोर कुमारच्या मागं एक चतुर नार दादीन तिंदा नादीन तिंदा दा, आपल्याला वाटतं अरे वा, म्हणजे हे हिंदुस्थानी सुरू झालं. आणि मन्ना डेच्या वेळेला मृदंगम. मग आपण ते दोन्ही कानानं चित्रपट बघायला लागतो. वा. म्हणजे चित्रपट गीतांचा विचार करताना पुस्तकातही 90च्या दशकापर्यंतची गाणी आहेत. सध्याचं जे चित्रपट संगीत आहे ते फार लक्षात राहत नाही, ती गाणी आठवत नाहीत किंवा
पिक्चर आहे तेव्हाही ती कळत नाहीत आणि नंतरही ती विस्मरणात जातात. तर या मागे नेमकं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे काय मिसिंग आहे नेमकं आजच्या गाण्यांमध्ये? संगीत पूर्वी चांगलं तयार होत होतं, आत्ताही चांगलं होतं. चित्रपटामध्ये पूर्वी जी गाणी म्हणजे रेकॉर्ड करायचे आणि चित्रपटाच्या आधीपासून रेडिओवर सारखी हॅमर करायचे. एक कोणतंही संगीत हे 10 वेळेला, म्हणजे कोणतंही गाणं असं समजा 10-15 वेळेला ऐकल्याशिवाय आपल्या इथं त्याची धून तयार होत नाही डोक्यात. तर तशी यंत्रणा आत्ता नाही आहे. अच्छा. आता हॅमर करणारा रेडिओ नाही आहे. FM चॅनल वगैरे आहेत, त्याचं मॅट्रिक्स वेगळं आहे. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुणाच्या घरात असा पब्लिक रेडिओ लागलेला नसतो. प्रत्येकाचं लिसनिंग इंडिव्हिज्युअल झालेलं आहे. आई वडील त्यांच्या पद्धतीनं गाणी ऐकतात. यंग जनरेशन हेडफोनवर इयरबड्स घालून वगैरे त्यांची गाणी त्यांच्या मोबाईलवरनं ऐकत असतात. सो हे पर्सनल एक्सपिरियन्स झाला. पूर्वी चित्रपटात गरज नसताना गाणी घातलेली असायची. आत्ता गरज असतानाच फक्त गाणी घातली जातात. पूर्वीच्या चित्रपटात कोणीही बागेत एकदम नायक नायिका गेले की केव्हाही गाणी म्हणत होते, किंवा तो दुःखी असताना पूछो न मैंने कैसे मैंने रैन बिताया असं म्हणायचं. पण ते गाणं होईपर्यंत बाकीचे म्हणजे थांबलेलं असायचं स्टोरी. विजयानंदसारख्या लोकांनी ती स्टोरी गाण्यातनं पुढे नेली. पण आता कसं आहे, आता चित्रपटाचं तंत्र, आता अप्रतिम चित्रपट एकापेक्षा एक उत्तम निघतात आणि त्यामध्ये गाणी बॅकग्राऊंडला असतात. तर आता लग बाय चान्समधली गाणी चांगली आहेत, दिल चाहता है मधली गाणी चांगली आहेत, अगदी जिंदगी ना मिलेगी दोबारामधली सुद्धा गाणी चांगली आहेत. शंकर एहसान लॉय, A.R. रहमान, प्रीतम किंवा अगदी अमित त्रिवेदींनी सुद्धा आत्तापर्यंत बरंच चांगलं गाणी दिलेली आहेत. पण आपल्याला ती वारंवार ऐकायला लागतात. तर वारंवार ऐकण्याची यंत्रणा आत्ता प्रत्येकाकडे आहेच असं नाही आहे. आणि पुढच्या जनरेशनचं ऐकत गेलं तर ते काय ऐकतात आत्ता, तुम्ही काय ऐकताय असं त्यांना विचारलं तर त्यांचं आपण ऐकायचं आणि आपली 2 गाणी त्यांना शेअर करायची आणि त्यांची 4 गाणी आपण ऐकायची आणि वारंवार ऐकायची. तर ते चांगलं रिलेशन बिल्ड होतं आणि नव्यातलं पण कळतं. पण आत्ता चित्रपट चालू असतानाच जनरली बॅकग्राऊंडलाच गाणं दिलं जातं. त्यामुळं आखो देखी या चित्रपटातलं सुद्धा अगदी अलीकडं आलेल्या त्यात गाणं पार्श्वसंगीतात चांगलं आहे आणि त्यामध्ये अगदी सारंगीचा पण वापर चांगला केलेला आहे. तर पर्पज बदलला आहे आणि ऐकण्याचे प्रकार बदललेत. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स इंडिव्हिज्युअल झालेला आहे. अशी बरीच सामाजिक कारणं आहेत. म्हणजे काहीतरी जावेद अख्तर म्हणतातच ना, की समाज जसा असेल त्याचं प्रतिबिंब कलेत पडतं. त्यामुळं आपला अटेन्शन स्पॅन किती आहे, आपण सलग 1.5 तास काय ऐकू शकतो, तर ती गाणी वारंवार ऐकल्यानंतर त्याचीसुद्धा आवड निर्माण होईल आणि आपण सगळ्यांनी नवीनमधलं पण चांगलं नेहमी ऐकत राहावं असं आहे. अगदीच. एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात, की रेडिओ असणं जो पूर्वी होता उपलब्ध आणि ऐकला जायचा, आणि आज त्याचं माध्यम वेगळं आता ऐकण्यात आणि ते पर्सनलाइज जास्ती झालेलं आहे. तर त्यामुळे पण हे सामाजिक परिणामही कुठेतरी दखल घेण्याजोगे नक्कीच आहेत. खरं. श्रोत्यापासून रसिक होण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर असतो असं कौशल इनामदार या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी म्हणाले. तुम्ही कसं बघता याकडे? म्हणजे आम्ही सगळे श्रोतेच आहोत, तर हे रसिक होणं तर यासाठी पण गातारे हे एक महत्वाचं पाऊल आहे हे पुस्तक वाचणं. हो, आता गाणं ऐकलं तर गाणं ऐकल्यानंतर आपण कधी लिरिक्सकडं पण बघावं. मग लिरिक्स लिहिलेले पण वाचावेत कधी. म्हणजे अगदी बीडी जलायले या गाण्यातले लिरिक्स गुलजार यांनी लिहिलेत आणि ते अप्रतिम आहेत. त्याला आयटम सॉन्ग म्हणून आपण रद्दबातल करतो, तसं न करता गुलजार यांनी आयटम सॉन्ग कशाला लिहितील? म्हणजे त्याचं तर ते गाणं त्यांनी कसं लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय अर्थ दडलेला आहे. आणि आपलं लोकसंगीत जे आहे ना, त्या लोकसंगीतामध्ये सुद्धा अशी 2 अर्थाची गाणी लिहिली जात होती आणि त्याचा अर्थ एक वेगळाच डिवाईन पण असतो. तर त्यातला ढाचा घेऊन गुलजार यांनी बीडी जलायले लिहिलं. मग तेही गाणं कसं आहे तर म्हणजे आपण धून पहिल्यांदा ऐकतो, धून डोक्यात बसते, 3-4 वेळेला ऐकल्यानंतरच ती धून आपल्या लक्षात राहते. मग नंतर हे लिरिक्स काय लिहिलेत हे कधी कधी वाचायला हरकत नाही. आता तर सगळ्याचे लिरिक्स आपल्याला इंटरनेटवर मिळतात. पूर्वी गाण्याची पुस्तकं घ्यायला लागायची आणि ती दुर्मिळ गाणी सापडायचीच नाहीत, म्हणजे लिरिक्स त्याचे. आता सगळं अवेलेबल आहे उलट. सो आत्ताचा प्रॉब्लेम हा सगळं अवेलेबल आहे, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं काहीच बघत नाही. तर त्यामुळे लिरिक्स बघावेत. मग नंतर हे वाद्य संगीत म्हणजे कसं दिलं. मग दिल चाहता हैला
मग एवढं हे काय वाचतं म्हणजे रेल्वे बरोबर शेजारून आमिर खान आणि हे सगळे हो. कॉम्पिटिशन वगैरे कार चालवत आहेत, तर त्यावेळेला डिस्टॉर्टेड गिटार वापरलेली आहे. तर शंकर एहसान लॉय यांनी तो विचार केला आहे ना, की म्हणजे युवा म्हटल्यानंतर डिस्टॉर्टेड गिटार असं एक काहीतरी मॅट्रिक्स तयार होतं. ते का होतं? आणि अगदी रॅप सॉन्गसुद्धा चांगलं आहे. त्यामुळं गली बॉयमधली गाणी अप्रतिम आहेत. तर ते तसं समजून ऐकलं, मग हे रॅप सॉन्गचे लिरिक्स काय आहेत? मग ते बंड केलं तरच रॅप होतं, असा एक इतिहास आहे. त्यामुळं रॅपचं तर प्रत्येक म्हणजे लिरिक्सकडं बघावं, धून पण ऐकावी, कुठली वाद्य वाजली आहेत, तर ते पण म्हणजे अजय अतुल यांनी व्हायोलिन इतकी वापरलीत नटरंगमध्ये, तर त्याचा कसा वापर केला? मग त्यांनी पुढच्या गाण्यात अभी मुझ में कहीं हे अग्निपथमधलं गाणं सोनू निगमनी म्हटलंय, तर त्यात काय खासियत काय आहे? हे पण बघायला हरकत नाही. त्यामुळं लिरिक्सकडं लक्षात आलं तर आपल्याला ते गाणं सोनू निगमच्या आवाजाइतकंच जास्त आवडायला लागतं. त्यामुळं श्रोत्यापासून रसिकतेचा आवाज प्रवास म्हणजे इवन सवाई गंधर्वसारख्या महोत्सवात किंवा राग संगीताची मैफिलचं बद्दल लिहिताना सुद्धा माझा प्रयत्न तोच आहे की आपण ऐकतोय समोर, मग हे सरोद वाजतंय म्हणजे काय केलं त्यांनी? सुरुवातीला आलाप जोड झाला, केव्हा एकदा तबला वाजतो याची वाट न बघता हे पण एन्जॉय करू, असा अप्रोच झाला तर रसिकपासून आपण श्रोता होऊ शकतो. आणि ती ऐकण्याची वेगवेगळी स्टेजेस आहेत, जसं चित्रपटाच्या बाबतीत पण होतं ते. सुहास, गाता रहेची दुसरी आवृत्ती अवघ्या वर्षभराच्या आत येतेय, तर आणि त्यासोबतच तुमचं एक नवीन पुस्तकही येत आहे, तर याविषयी पण जाणून घेण्याची खरोखर उत्सुकता आहे. हो, तर राजहंसने असं विचारलं की एक पॉकेटबुक सिरीज करायची आहे. तर आणि पहिली सिरीज त्यांची गायकाबद्दलची आहे. त्यामुळे त्यांनी गायकाबद्दल लिहिणार का? असं त्यांनी विचारलं. मी पटकन किशोर कुमार आशा भोसले सांगितलं. म्हणजे वा. क्षणाचाही विचार न करता. ते पॅशन म्हणजे आधीपासूनची आवड आहे आणि ते त्यामुळं त्याच्याबद्दल मी इन्स्टंटली सांगितलं किशोर आणि आशा. तर त्या दोन्हीचं मग लिहिण्याचं कामगिरी मिळाली. त्यामुळं त्या दोन्हीची पॉकेटबुक सिरीजमधली ती 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. म्हणजे ते एक साधारणतः 100-150 पानाचं पुस्तक असेल. त्याच्यामध्ये निम्म्या पुस्तकामध्ये त्याचा गायकाचा परिचय आणि त्यानं गायकाचा व्यक्तिगतपेक्षा त्यातला काही व्यक्तिगत गोष्टी आहेत, पण पर्सनल त्याच्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा त्यांनी गाण्यामध्ये किशोर कुमार, आशा भोसले यांनी गाण्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं केलं काय? वेगळं गायलं म्हणजे काय गायलं? मग त्यांच्या स्टाईलचा वेगळा अभ्यास आणि मग त्यांनी यॉडलिंग कसं केलं, यॉडलिंग कसं शिकलं, हे असे सगळे प्रकार आहेत. त्यामुळं त्याच्याबद्दलची माहिती आणि किशोर कुमारच्या गाण्यात 25 गाण्यांचा रसास्वाद, ती गाणी कशी ऐकायची. तसंच आशा भोसले यांच्या पुस्तकाबद्दल पण आहे आणि आशा भोसले यांच्या 25 गाण्याचा रसास्वाद. मग किशोर अशी 2 पुस्तकं किशोर आणि आशा यांची मी लिहिलेली आहेत आणि मृदुला दाडे यांनी लता आणि रफीबद्दल लिहिलेलं आहे, ती 2 पुस्तकं. अशी ही 4 पुस्तकाची सिरीज लवकरच प्रसिद्ध होत आहे. क्या बात आहे. फक्त जसं आधी या चर्चेमध्ये तुम्ही म्हणलात या पॉडकास्टच्या आधी की 25-25 गाणी निवडणं किशोर आणि आशा भोसले यांची, हेच मोठं चॅलेंज असणार तुम्हाला. हो, अवघड त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या गाण्याच्या स्टाईलबद्दल लिहिणं, आशा भोसलेंनी कसे अवघड गाणी कशी म्हटलेली आहेत आणि त्यांच्या आवाजाचे फेक कसे, त्या दोघंही कसे काय अष्टपैलू आहेत, हे लिहिणं म्हणजे हे माझ्या आनंदाचा भाग होता. आता अवघड काम 25 गाणी सिलेक्ट करणं, ह्याच्यासाठी आपलाच संवाद आपणाशी असं करून 25 गाणी, 200 गाण्यातली 25 काढायची. मग आपल्याशीच भांडणं असंच करायचं आणि हे माझं आवडतं आहे, हे माझं आवडतं आहे, हे आवडेल. तर ते सिलेक्ट करणं फारच अवघड आहे. 25 गाणी दोघांची सिलेक्ट करायची इतक्या ह्याच्यातनं, तर त्यालाच जास्त वेळ लागला. आपण आपला पुढचा पॉडकास्ट नक्की त्या पुस्तकावर करणार आहोत, कारण त्या पुस्तकाची खरोखर उत्सुकता आहे आणि ते नक्की आम्ही घेणार आहोत. सुहास, तुम्ही वेळात वेळ काढून राजहंसी मोहोरे आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि गाता रहेविषयी अतिशय मार्मिक अशी चर्चा झाली आपली आणि अनेक नवीन बारकावे आजही परत कळाले. म्हणजे पुस्तक तर वाचलेलंच आहे, पण आजच्या आपल्या गप्पांमधनंही कळाले. याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. धन्यवाद. गाण्यातले आणि चित्रपटातले बारकावे शेअर करणं हा माझ्याच आनंदाचा भाग आहे. थँक्यू. गाता रहे या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.
तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.